हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये आपला वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा टॉपिक आपण बघत आहोत। त्यामध्ये आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटची प्रोसेस बघणार आहोत की काय असते। व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचे, व्हिडिओ लाईक करायचे, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे। त्याआधी बघा, अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका 25 जी आपली सिव्हिल इंजिनिअरिंगचे पद आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये बॅचची फीस असणार आहे 2000 रुपीज प्लस 1 इयर व्हॅलिडिटी, म्हणजे एका वर्षापर्यंत आपण ही बॅच कधी पण बघू शकतो। बॅचचे फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर। तर जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्यांसाठी टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे। व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे। डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। त्यासोबतच अकॅडमी मध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपण बीएमसी, डब्ल्यूआरडी, महाट्रान्सको, एमजीपी ह्या सर्व एक्झामसाठी आपण ही बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये पण तुम्हाला सेम फीचर्स असणार आहे। प्लस बॅचची फीस असणार आहे तुम्हाला 2000 रुपीज आणि 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे, म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता। तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे, अकॅडमीचा नंबर आहे 8329 588625 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता। प्लस बघा, आपण बघणार वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काय असते। स्क्रीनिंग, पंप हाऊस, एरिएशन, कोअगुलेशन, फोकलेशन, देन सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड डिस्ट्रीब्युटरीज हे आपले प्रोसेस आहे सेडिमेंटेशन प्लांटची। तर आपण आता बघणार सेडिमेंटेशन। Sedimentation is the process in which the solid present in the water are made to the settle by the action of gravity. The setting of the solid depends upon the size density of the particles. Sedimentation एक प्रोसेस आहे in which the solid present, त्यामध्ये solid present राहतात वॉटर मध्ये, ठीक आहे। are made is settle in the action of gravity, कोणत्या ऍक्शन मध्ये? action in the gravity. Then the setting of the solid depends upon the size, density of the particle, and we know that there are two types of solids which are present in the water are organic solids and inorganic solid. दोन टाइपचे सॉलिड्स आहेत, कोणते कोणते आहेत? इनऑर्गॅनिक सॉलिड आणि ऑर्गॅनिक सॉलिड्स। Organic solid requires large type of settle down in the water, whereas the inorganic solid settle down much earlier. काय म्हटलेलं आहे? Organic solid requires large type of settle down in the water, whereas the inorganic solids settle down much earlier. Therefore, depending upon the types of particles, there are two types of sedimentation process. दोन टाइपची आपली सेडिमेंटेशन प्रोसेस आहे, आपण ती आता वन बाय वन बघूया। फर्स्ट काय असणार आहे आपली? प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेस। प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेस। सेकंड आहे कोगुलेंट एडेड सेडिमेंटेशन प्रोसेस। इट इज अ सेडिमेंटेशन प्रोसेस in which the water assumed to contain the particles of large size which settle down without any chemical. It is the sedimentation process. काय म्हटलेलं आहे? एक सेडिमेंटेशन प्रोसेस आहे in which the water is assumed to contain the particles of large size चे particle which settle down without any chemical. प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये काय होते? प्लेन सेडिमेंटेशन प्रोसेस in which the water is assumed to contain the particle of large size which is settled down without any chemical, and coagulant added for sedimentation is, it is the sediment process in which water contain of coagulant like chemical. It is the sediment process in which the water content of coagulant like chemical. टाइप्स ऑफ सेडिमेंटेशन। टाइप्स ऑफ सेडिमेंटेशन मध्ये whenever a particle is brought to rest it tries to settle down and settles with a velocity called as setting velocity of a particle.
Whenever particle is brought to rest, it tries to settle down and settles with a velocity called setting velocity of a particle. When particle settle down, large number of forces as it on the such as buoyancy forces and track forces. Considering all the forces, the setting velocity comes out to be. Means काय होते, whenever a particle brought to rest, काय म्हटलेलं आहे theory of sedimentation बघा, whenever a particle is brought to rest tries to settle down, जे आपले particle आहे settle down होतात ते खाली आल्यानंतर settle with the velocity, त्याला काय म्हटलेलं आपण setting velocity of a particle. When particle settle down, large number of forces such as buoyancy force and track force, त्याला जेव्हा म्हटलेलं आहे buoyancy force आणि track force, considering all the forces are setting velocity comes out of it. बघा यामध्ये आपली फॉर्म्युला काय सेडिमेंटेशनच्या, Vs is equal to 4/3 GD GS minus 1 by CD. This is the formula of sedimentation where G is the acceleration due to gravity. C is the acceleration due to gravity. D is the diameter of the particle. Gs is the specific gravity of the particle. And CD is the coefficient of the track. CD का है coefficient of the track. This is the standard setting velocity of the particle. The velocity changes this is the standard velocity of the particle. The velocity changes according to the flow of water in the sedimentation tank. This is standard setting velocity of the particle. The velocity change according to the flow of the water नी आपली velocity change होते to the sedimentation tank मध्ये. ठीक आहे, फॉर्म्युला आहे हा. then next बघा sedimentation tank sedimentation मध्ये laminar flow R is equal to less than 1 and D is equal to less than equal to 0.1 mm. We know the laminar flow CD काय म्हटलेला आहे 24/RE. Then RE is equal to SVD by mu. SVD rho VD by mu. Rho आहे ते VD by mu by S and climatic viscosity is equal to हे काय लिहिलं चुकीचे mu by rho is equal to climatic viscosity Vs equal to Vs by G 18 Gs minus 1 D square by S. This is a Stokes equation of laminar flow. ही काय Stokes equation है laminar flow ची Stokes equation. And transition flow for RE1 less than equal to RE less than equal to 100 and 0.1 less than D less than equal to 1 mm. Transition flow equation CD is equal to 24 by RE plus 3 y square root of RE
plus 0.34. This is the Hazen law of transition for Hazen. This is a Hazen law of transition flow. Hazen law of transition flow 24 by Re plus 3 square root of Re plus 0.34. Then बघा नेक्स्ट आहे टर्बुलंट फ्लो आहे आपला टर्बुलंट फ्लो 10 to the power 3 10 to the power 3 less than Re less than 10 to the power 4 and D greater than 1 mm. मग VS ची इक्वेशन काय होणार आहे आपली 1.8 स्क्वेअर रूट ऑफ GD GS मायनस 1 ही इक्वेशन आहे. आपण VS यामध्ये आपण टर्बुलंट फ्लो आपण फाइंड करायचे आहे. देन दिस इज अ न्यूटन लॉ ऑफ टर्बुलंट फ्लो. कोणता आहे न्यूटन लॉ ऑफ टर्बुलंट फ्लो. ठीक आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Therefore for the design of the sedimentation tank we consider the Stokes equation of laminar flow. We consider the Stokes equation of laminar flow. The types of sedimentation tank. Types of sedimentation tank: quiescent type and fill and draw type. Quiescent type and fill and draw type. This is the design of maximum daily demand, that is 1.8 Q. 1.8 Q. This is the design of maximum daily demand, that is 1.8 Q. The detention period for 24 hours. Detention period काय याच्यात 24 hours आहे. The minimum 3 tanks are needed to be provided. Minimum 3 tanks are needed to be provided. Minimum 3 tanks यामध्ये प्रोवाइड केले जातात. Quiescent type. ठीक आहे. Then the limitation of the sedimentation tanks said that other treatment units are not function due to the large detention period of the tank. It requires large area as compared to the continuous flow work. It is the limitation of the sedimentation tank said that other treatment units are not in function due to the large detention period in the tank. Large detention period असते कोणत्यामध्ये quiescent types of tank मध्ये. It requires large area as compared to the continuous flow work. This is the sludge zone and this is the zone of settlement. B 0.3 मीटर. ठीक आहे. quiescent types and continuous flow. This type of tank is designed for maximum daily demand साठी आपण हे continuous flow आपण डिझाइन करतो. दिसत असणार. In this type of tank very less destination period. याची very less destination period असते का याच्या
कंटिन्युअस फ्लोचा and is provided the continuous in and out of the tank. In and out of the tank takes in this tank. Therefore, the unit of water treatment plants are simultaneously working. Therefore, water treatment plants it simultaneously working होत असते. ठीक आहे, कशामध्ये कंटिन्युअस फ्लो मध्ये. Then shape of sedimentation tank. नेक्स्ट काय आहे, शेप ऑफ सेडिमेंटेशन टँक. Sedimentation shape of the tank consists of two types. Sedimentation shape of the tank consists of two types, which depends upon the direction of the flow. कशावर ते डिपेंड आहे म्हणतात, डायरेक्शन ऑफ द फ्लो वर डिपेंड्स आहे. When flow is horizontal, the tank are rectangular tank. When flow is horizontal, flow horizontal असलं तर tank कोणती आहे, rectangular tank. When the flow is vertical, the tank is circular or vertical. Then the flow vertical, the tank is सर्क्युलर किंवा वर्टिकल. ठीक आहे. आणि फ्लो इज हॉरिझॉन्टल, द टँक इज रेक्टँग्युलर टँक. शेप ऑफ द सेडिमेंटेशन टँक. डिझाइन ऑफ सेडिमेंटेशन टँक. assumption of rectangular tank. Assumption of rectangular tank. The particle is said to be removed only when it touches the bottom of the tank. The particle is said to be removed only when it touches the bottom of the tank. Then concentration of the particle of all the sizes is same as it late point of the tank, and it is assumed that particle get thoroughly mixed at inlet of the tank. As soon as the particle enters the tank, it settles with unit velocity. As soon the particle enter the tank with as soon as the unit velocity, and the particle is removed. Particle removed होते when touches the bottom of the tank. Equation. VH is equal to discharge by area. Discharge by area. VH is equal to Q by B XH. VS is equal to Q by B XH. VS by VH is equal to H by L. VS is equal to VH into H by L. Then Q VHX into H cancel केला तर इक्वेशन काय येईल, VS is equal to Q by BL and AS is equal to B into L. AS is equal to काय तो B into L. Then VS is equal to Q into BL. Surface overflow tank. Surface overflow tank किती है? Q is equal to Q by BL. This surface of overflow rate is that the flow velocity, and which is the tank is designed to be operated. It is independent of the depth of the tank. Unit of the surface overflow rate is cube meter square per day on liter per meter square per day. काय याची युनिट ऑफ द सरफेस ओव्हरफ्लो रेटच्या लिटर पर मीटर स्क्वेअर पर डे. Codal values for the design of rectangular tank. Codal values for design of rectangular tank. Specific gravity of solid. For organic solid, specific gravity is taken as 1.
specific gravity is taken as 1. 1, 1, 2. Specific gravity taken as 1, 2. Usually for design taken as 1.2. In inorganic solids, specific gravity is 2.62 or 2.9. Usually for design is taken as 2.65. 2.65 आपण डिझाईन करतो, ठीक आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सांगितलं आहे. सरफेस ओव्हरफ्लो रेट, सरफेस ओव्हरफ्लो रेट मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे, मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे और लीटर पर मीटर स्क्वेअर पर डे, ठीक आहे. तर फॉर प्लेन सेडिमेंटेशन, प्लेन सेडिमेंटेशन साठी बघा 12,000 to 18,000 लीटर पर मीटर क्यूब पर डे and 12 to 18 meter cube per meter square per day for for plain sedimentation. And coagulant sedimentation 24,000, 30,000, 24,000 to 30,000 liter per meter cube per day and 20 to 30 meter cube per meter square per day. प्लेन आणि सेडिमेंटेशन साठी याचा डिटेन्शन पिरियड काय असणार आहे. प्लेन सेडिमेंटेशनचा डिटेन्शन पिरियड आहे 4 to 8 hours आणि कोअग्युलेंटचा डिटेन्शन पिरियड आहे 2 to 4 hours. To avoid the turbulence in the sedimentation process, horizontal velocity must not be exceed 0.9 per minute, so usually kept as 0.3 meter per minute. The width of the tank should not be exceed 12 meter. Width of the tank किती म्हटलं should not be exceed 12 meter. और length of the width, length of the width ratio is taken as 2 to 4. Depth of the tank it ranges याची width of width ratio किती म्हटलेला आहे. Length of width ratio is 2 to 4 and depth of the tank चे ranges किती आहे याच्या 1.8 to 6 meter and for boat provided is 0.3 or 300 meter. Displacement efficiency, for efficiency removal of the sediment the water should be uniform. काय म्हटलं डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी मध्ये efficiency remove of the sediment the water should be uniformly distributed over the cross section. The efficiency removal of the sediment, the water should be uniform distributed over the cross section tank but not water climate substance portion of the water passed out for the tank without retention of the solid without it is in the substantial called solid. Okay, so displacement efficiency, for efficiency removal of the sediment the water should be uniformly distributed for the cross sectional but the climate change, ठीक आहे. देन नेक्स्ट मध्ये आपण काय बघणार आहोत. नेक्स्ट पॉइंट डिस्प्लेसमेंट एफिशियन्सीचा. But however in actual practice such short circulating always takes place. The actual overage time which the batch of water takes in passing the setting tank called as tire of flow or flow period. त्याला आपण काय म्हटलेलं आहे flow period. This always less than design detention period. Less than काय design detention period से less than असते and hence the ratio of the time of flow to the design period is called as
डिस्प्लेसमेंट डिफिशियन्सी, त्याला आपण काय म्हणलं, डिस्प्लेसमेंट डिफिशियन्सी. इट जनरली व्हॅरीज फ्रॉम 0.5 to 0.50 पर्यंत ती व्हॅरीज करते सेडिमेंटेड टँक. ठीक आहे. सर्क्युलर टँक अँड वर्टिकल फ्लो टाइप्स ऑफ टँक. इट इज अ वर्टिकल फ्लो of tank. Circular tank, the water enter at the center of the tank and flows a radial direction through which the particles settle in the tank. The vertical flow of the tank, दिसत आहे का सगळ्यांना? Circular tank, the vertical flow. In the vertical flow of the tank, circular tank, the water enters and the center of the tank follows the radial direction through which the particles settle in the tank. In circular tank, the treasure, circular tank, the काय येते, certain treasure trove of the settlement. Suspended solids in the parabolic or not linear, because in this the horizontal velocity change and very instant of the time due to the change in the cross sectional. The value of the circular tank depends, कशा बनता है, value of the circular tank depends upon the diameter. Diameter आणि height of tank वर डिपेंड असते value of circular tank including copper. त्यानंतर बघा आपण अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला बॅचचे फीचर असणार आहे, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर प्लस टेस्ट सिरीज आणि बुक्स मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. प्लस आपण सिव्हिल इंजिनिअरसाठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये पण तुम्हाला सेम फीचर असणार आहे. बॅचची फीस असणार आहे तुम्हाला 2000 रुपीज प्लस 1 year व्हॅलिडिटी असणार आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे. त्या अकॅडमीचा नंबर आहे 8329 588625 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, किंवा तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल बॅच बद्दल तुम्ही या नंबरवर कॉल करून घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. आपण वर्ड ट्रीटमेंट प्लानची नेक्स्ट प्रोसिजर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.